लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो दिवाळीच्या कालावधीत आहे का महिना पूर्ण झाल्यानंतर? आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा. तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्या क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू. सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाडकी बहीणचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे, पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करणार. आता किती लाडक्या बहिणींची संख्या किती आहे त्याबद्दल खूप बऱ्याचशा कमी झालेल्या आहे. मागच्या महिन्यात एकूण किती महिलांना नाही, साधारणपणे जो रेशो आहे तो 2,35,00,000पेक्षा जास्तीच आहे. आम्हाला मधल्या कालावधीमध्ये इन्कम टॅक्सकडून सुद्धा डेटा आलेला होता, पण तो पण 3-5 लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचं 2.5 लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं जे त्यांनी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्क्रुटिनी करून आहे ते साधारणपणे त्याच आहे. त्यामुळे 2,35,00,000पेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत. नमस्कार, मी अजित पालव. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आताच आपण पाहिलं महिला व बालविकास मंत्री अदितीताईंनी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या निधीबद्दल काय सांगितलं. सध्या आपला शेतकरी संकटात असून अवकाळी पावसामुळे बऱ्याच प्रमाणात त्यांचं नुकसान झालंय. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेच्या निधीला विलंब होत आहे. या संदर्भात आम्ही प्रस्ताव मांडला असून आमच्या प्रस्तावाला मान्यता मिळताच निधी वाटप केलं जाईल. परंतु आता प्रश्न असा उद्भवतो, एवढे दिवस तुम्ही 1 वर्षाचा निधी आम्ही बाजूला काढून ठेवल्याचं म्हटलं होतं. लाडक्या बहिणींच्या निधीमध्ये यापुढे कोणत्याही प्रकारचं व्यत्यय येणार नाही हे देखील आपण म्हटलं होतं. त्यामध्येच आता तुम्ही ऐकलं असेल पत्रकार परिषदेमध्ये अदितीताईंनी हे देखील म्हटलं की सणासुदीला लाडक्या बहिणींना पैसे मिळणं आवश्यक आहे. मग आता निधी वाटपामध्ये विलंब का होतोय हा प्रश्न आहे लाडक्या बहिणींचा. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा. सध्या तरी आपणाकडे सप्टेंबर महिन्याबाबत कोणताही GR आलेला नाही, परंतु 1-2 दिवसामध्ये हा GR येईल आणि येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. पुढील या संदर्भात कोणत्याही प्रकारची अपडेट आमच्याकडे आली तर तुमच्यापर्यंत पोहोचविली जाईल. त्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची आणि परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.